एक म्हातारी आजी माझ्या कीर्तनात होती. बाबा म्हणले मी कधीच पावडर लावली नाही. मग म्हणले आता येताना काय केलंय? फक्त फिरून लावली म्हणजे. राम म्हणलं की ती म्हातारी पाया पडायची. प्रभू श्रीरामा. तर लक्ष्मणाचं नाव घेतलं ती म्हातारी पाया पडायची. हो जय लक्ष्मणा जय लक्ष्मणा. मग मी भरताचं नाव घ्यायचं, जय भरता. शत्रुघ्नाचं पाया पडली. सीतेचं नाव घेतली पाया पडायची. मारुतीचं नाव घेतली पाया पडली. असं ओघाने सांगत असताना, युद्ध दृष्टांत सांगत असताना रावणाचं नाव घेतली. ती परत म्हणली जय रावणा. म्हणलं ही म्हातारीला काय कळते का नाही? मी चुकतोय का ही चुकती? मलाच काही कळाना. शेवटी कीर्तन झाल्यानंतर त्या म्हातारी जवळ केलं. मग आई साहेब म्हणलं मी जेव्हा प्रवचन कीर्तन सांगत होतो तेव्हा मी रामरायाचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगत होतो. त्यावेळेस मी रामाचं नाव घेतलं, तुम्ही पाया पडले, आनंद वाटला. पण रावणाचं नाव घेतलं तर पाया का पडला? मला कळलं नाही. ते म्हणले तसं काय नाही महाराज, तसं काय नाही. तुम्ही माझ्या नातू सारखा आहे. पण काय सांगावं, माझं आता वय खूप झालंय. पिकलेलं पाने कधी गळून पडल सांगतात नाही. रावणाचं तुम्ही नाव घेतल्यानंतर एवढ्यासाठीच पाया पडले. सीतेचं वैर केलं नाही. माझी मोठी जाव होती श्रुतकीर्ती, तिच्याशी कधी वैर केलं नाही, मांडवीशी केलं नाही. आता जाता जाता रावणाशी वैर करून कुठं पापाला भागीदार होताय? म्हणून मी रावणाचं नाव घेतल्यानंतर पाया पडतोय. एवढा शुद्ध भाव जागृत व्हायला रावण सुद्धा रामाचं भजन करत होता, हे विसरता कामा नये.